चला तर मग आज आपण पत्ताकोबीची भाजी करूया. त्यासाठी मी पत्ताकोबी घेतली, अर्धा किलो असेल तिला चिरून घेतली. चिरून झाली, लांब बारीक अशी जशा तुम्हाला जशी चिरायची असेल तशी तुम्ही चिरू शकता. त्यानंतर तिला स्वच्छ धुवून घेतली 2 पाण्याने. धुवून झाली की मी कढई घेतली. कढईमध्ये थोडं तेल घातलं. तेल तापलं की मी ती पत्ताकोबीच होती तीच कांद्याच्या ऐवजी मी पत्ताकोबी घातली. त्यानंतर आलं लसणाची पेस्ट घातली, थोड्या हिरव्या मिरच्या घातल्या, हळद घातली, धनेपूड घातली आणि मी वाटीभर डाळ ही भिजत घातली होती ती घातली. हे सगळं मिक्स करून घेतलं. त्यानंतर मी चवीनुसार मीठ घातलं आणि थोडं अर्धा चम्मच पाणी घातलं, झाकून ठेवलं. त्याला असे थोडं तेल सुटलं बघू शकता. त्यानंतर मी आपली जी पत्ताकोबी होती ती घातली. पूर्ण मिक्स करून घ्यायची, फिरवून घ्यायची आणि झाकून ठेवायची. वाफेवरच तिला अशी 2-3 वेळा फिरवायची, परत काढायची आणि तयार आहे अशी छान पत्ताकोबीची भाजी. पोळीसोबत खूप छान लागते आणि पौष्टिक असते. नक्की ट्राय करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.